आरक्षणासाठी। बघूयात पुढची बातमी। युतीची घोषणा केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले, ते लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीच। शिवसेनेचे 23 आणि भाजपचे 25 उमेदवार हे आता युतीचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे यापुढे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित केलेत आणि येत्या 15, 17 आणि 18 मार्चला हे मेळावे महाराष्ट्रात 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत। तसंच पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा युतीचा महामेळावा देखील आयोजित केला जाणार आहे आणि त्याची घोषणा देखील येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये होणार असल्याचं कळतंय। तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत नेमकं कोण कोण उपस्थित होतं त्यावर एक नजर टाकूयात। या बैठकीमध्ये सेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते। तर या बैठकीत भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी उपस्थित होते। युती पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा असणार आहे 15 मार्चला दुपारी अमरावती इथे। तर दुसरा मेळावा असेल 15 मार्चला रात्री नागपूरला आणि तिसरा मेळावा 17 मार्चला दुपारी औरंगाबाद इथे। तर चौथा मेळावा असणार आहे 17 मार्चला नाशिकमध्ये आणि पाचवा मेळावा असणार आहे 18 मार्चला दुपारी नवी मुंबई या ठिकाणी। तर सहावा मेळावा 18 मार्चला रात्री पुण्यामध्ये होणार आहे। मित्र पक्षांची युती करून भाजपने प्रचाराची राळ उडवली असली तरी काँग्रेसला अजून समविचारी पक्षांशी आघाडी करणं जमलेलं नाहीये। गटातटात फसलेल्या काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासाठी मोठ्या भावाची भूमिका घेता आलेली नाहीये आणि या स्थितीत पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानातल्या एअर स्ट्राईक नंतर आक्रमक झालेल्या भाजपला रोखण्याचं मोठं आव्हान सर्वात जुना पक्ष समजला जाणाऱ्या काँग्रेस पुढे आहे। नोटबंदी, जीएसटी, बेरोजगारी, राफेल यासारखी अस्त्र परजून तयार झालेली काँग्रेस देशभरातल्या छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मोदींच्या भाजपची दमछाक करेल अशी अपेक्षा फोल ठरताना दिसते। पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता अवघे 30 दिवस राहिलेले असताना काँग्रेसचा समविचारी पक्षांशी अजून सूरच जुळलेला नाहीये। महाराष्ट्रात खुद्द विरोधी पक्ष नेत्यांचाच मुलगा बंडाचं निशाण घेऊन भाजपच्या गोटात सहभागी झालाय। नगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या राधाकृष्ण विखेंचा पुत्र सुजय विखेंना उमेदवारी देऊन एक जागा फिक्स करण्याचा चाणक्षपणा आणि औदार्य दाखवणं काँग्रेसच्या देशातल्या आणि राज्यातल्या नेतृत्वाला जमलेलं नाहीये। शीर्ष नेतृत्व आहे, राहुल गांधीजींचा असेल किंवा अशोक चव्हाणजींचा असेल किंवा राधाकृष्ण विखे पाटील, कुठेतरी त्यांच्यात मेकॅनिझम असायला पाहिजे। अशी जी प्रसंग येतात पार्टीमध्ये आणि प्रत्येक इलेक्शन्समध्ये असतात, तर कुठेतरी त्यांच्याकडे तो मेकॅनिझम नाही आहे। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली, पण स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, माकप सोबत अजून जमलेलं नाहीये। प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटमवर अल्टिमेटम देत अखेर स्वबळावर लढण्याचं पक्क केलं। प्रसंगी 2 पावलं मागे येण्याचा धोरणीपणा दाखवत भाजपनं तुटण्याच्या मार्गावर असलेली शिवसेनेशी युती करूनही टाकली। बिहारमध्ये गेल्या वेळी 40 पैकी तब्बल 22 जागा जिंकणाऱ्या भाजपनं बदललेली वाऱ्याची दिशा पाहून आणि अहंकाराला मुरड घालून संयुक्त जनता दलासोबत युती करताना 17 जागांवर समाधान मानलं। पण निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा उतावळीपणा दाखवणाऱ्या काँग्रेसला देशपातळीवर मित्रपक्षांना सोबत घेणं अजून जमू शकलेलं नाहीये। तामिळनाडूत काँग्रेसनं द्रमुकशी हात मिळवलाय, कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आणि बिहारमध्ये लालूंच्या राजदशी याआधीच आघाडी आहे। पण उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यात सपा बसपानं काँग्रेसला सोबत घेतलेलं नाहीये। दिल्लीत एक जागाही निवडून आणण्याची ऐपत नसताना स्थानिक नेत्यांनी अहंकारापोटी आपशी आघाडीत बिब्बा घातला। बंगालमध्ये तृणमूल, केरळमध्ये डावे, जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यासोबतही काँग्रेसच्या जागा वाटपाचं घोडं पुढं गेलेलं नाहीये। त्यांच्याकडे हेच दिसतंय ना की इकडे इतके इगोज मोठे आहे सगळ्यांचे आणि इकडे काही अकॉमोडेटिव्ह पॉलिटिक्स नाहीच आहे इथे। तर आणि त्याचा फायदा बीजेपी इट्स व्हेरी नॅचरल पॉलिटिक्समध्ये दे विल वेट फॉर दिस काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज। 23 पक्षांचा डोलारा सांभाळणाऱ्या अटल बिहारी वाजपेयींचा मुत्सद्दीपणा घेऊन सोनिया गांधींनीही डझनवारी पक्षांना सांभाळून तब्बल 2 टर्म युपीएचं सरकार चालवण्याचा धोरणीपणा दाखवला। पण छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेण्यासाठी लागणारं कौशल्य, व्यवहार चातुर्य आणि औदार्य
या गुणांची सोनियांचा पुत्र राहुलमध्ये आजच्या घडीला कमतरता जाणवत असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. 3 असेंब्ली इलेक्शन्स मागे जिंकले तरी पण आपण म्हणू नाही शकत की राहुल गांधी इज अ एस्टॅब्लिश लीडर. त्यामुळे रिजनल पार्टीजला जो दर्जा दिला पाहिजे, जो एक अकॉमोडेटिव्ह एक स्पिरिट आलं पाहिजे, ते अजून दिसत नाही. राफेल दहशतवादाचा मुद्दा हाती घेऊन राहुल गांधी मोदींना एक हाती टक्कर देतात. पण अनेक दशकांच्या सत्तेमुळे सुखावलेल्या आणि स्थानिक हिशेब चुकते करण्यात मशगूल असलेल्या काँग्रेस नेत्यांची त्यांना कितपत साथ मिळते हा प्रश्न आहे. गांधींच्या खांद्यावर बंदूक ठेवून चमत्काराची वाट पाहणाऱ्या नेत्यांमुळे भाजपशी 2 हात करताना काँग्रेसचा दम कितपत टिकेल ही शंकाच आहे. न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात अनेक मातब्बर नेते आणि घराणी आहेत. राजकीय घराण्यांमधले मतभेद अनेकदा चव्हाट्यावर आलेत, पण यावेळी पवार कुटुंबातही सगळं आलबेल नसल्याचंच स्पष्ट झालंय. पवार घराण्यात घमासान. माढा मतदारसंघातून पवारांची माघार. आजोबांसाठी रोहित पवारांचा आग्रह. पवारांच्या नकारानंतर ही मावळमध्ये पार. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांना माघार घ्यावी लागली. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांच्या नाराजीमुळे पवारांना हा निर्णय घ्यावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतली ही सर्वात मोठी घडामोड म्हणता येईल, कारण घोषणा केल्यानंतर पवारांना चक्क यू-टर्न घ्यावा लागला. या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना तिकीट देऊ नये असं शरद पवार यांचं मत होतं. एकाच कुटुंबातल्या तिघांना तिकीट नको असा मुद्दा शरद पवारांनी मांडला होता. पण निवडणुकीच्या रणधुमाळीत हा मुद्दा मागे पडला. मावळमध्ये पार्थ पवारचं नाव निश्चित झालंय, तर रोहित पवार यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांना पुनर्विचाराची विनंती केली. सर्वच कार्यकर्त्यांची ही भूमिका असल्याचंही रोहित पवार म्हणाले. आणि तुम्ही म्हणाला की आधी वेगळा निर्णय नंतर वेगळा निर्णय. एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की पवार साहेबांनी सांगितलेलं की मी निवडणूक लढणार नाही, पण शेवटी तिथं जर तुम्ही बघितलं तर पवारसाहेब जिथं कुठं जायचं तिथे असणारे जे लोक आहेत ते पवारसाहेबांना म्हणाले पवारसाहेब तुम्ही विचार करा, पवारसाहेब तुम्ही आलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे पवारसाहेब म्हणले की तुम्ही म्हणत असाल तर मी विचार करतो, असा तो खरं तर विषय होता. आणि कालचा जो त्यांचा निर्णय होता. आणि शेवटी कसं असतं की जेव्हा त्या परिसरामध्ये गेल्यानंतर लोकांनाही वाटतं की आता साहेब आपल्याकडनं उभे राहतात, फार आनंद होता, लोक खुश होते. राजकीय घराण्यांमध्ये निवडणुकांच्या तोंडावर अनेक घडामोडी घडत असतात. राजकीय महत्वाकांक्षेतून कुटुंबातल्या काही व्यक्ती दुसऱ्या पक्षाची वाट धरतात. पवार या मातब्बर घराण्यातही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान माझ्या कुटुंबातील मुलांचे हट्ट पुरवण्याचा मला अधिकार आहे असं पवारांनी म्हटलंय. माझ्या घरातला फक्त मला पुरवायचा अधिकार आहे. माझ्या घरातल्या मुलांनी माझ्याकडे हट्ट करणं ह्याच्यात काही गैर नाही, पण दुसऱ्याच्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवावा त्यांच्या आईवडील असताना काय वाटतं त्याच्या आईवडिलांना. आणि तर राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नसतानाच युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम मात्र ठरलाय. 24 मार्चला कोल्हापुरात शिवसेना भाजप युतीची एकत्रित सभा होणार असल्याचं कळतंय. तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. तर नवी दिल्लीमध्ये आज भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक होत आहे आणि यामध्ये भाजप उमेदवारांची यादी निश्चित होईल अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आज भाजप उमेदवारांची जी यादी आहे ती निश्चित होणार आहे आणि त्या संदर्भातली महत्त्वाची बैठक या ठिकाणी नवी दिल्लीत आज होणार आहे. तर निवडणूक समितीच्या या महत्त्वाच्या बैठकीचे अपडेट देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अपडेट?
महत्वाचं म्हणजे गेल्या 2 दिवस ज्या पद्धतीने संकल्प पत्राच्या बैठकी सुरू आहे आणि आज देखील एक अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे. हो. या बैठकीमध्ये राजनाथ सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. पण ज्या पद्धतीने मला कळतंय की जसं महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेने प्रचारामध्ये उसंडी घेतली आहे, त्याच धर्तीवरती इतर राज्यात देखील त्याची उसंडी घेता येईल आणि सोबतच महाराष्ट्र राज्याने जी आहे यादी प्रामुख्याने निश्चित केलेली आहे लोकसभा उमेदवारी संदर्भात, त्यावरती अंतिम निर्णय आजच्या बैठकीमध्ये शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्वतःचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठकांचे सत्र देखील सुरू आहे, त्यातील एक बैठकांचं हे सत्र असतं, पण आज होणाऱ्या बैठकी संदर्भातील अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.